हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी पैठणी ब्लाऊजवरील ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. तर या ठिकाणी मी हा अस्तरचा भाग घेतलेला आहे. तर अस्तरवरती मी मुंड्याचा भाग कट केलेला आहे आणि उंचीसुद्धा घेतलेली आहे. उंची 14 इंच आणि 1 इंच मार्जिन म्हणून या ठिकाणी 15 इंच उंची ठेवलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर मी ह्या ठिकाणी गळ्याची उंची 10.5 इंच ठेवलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आणि 10.5 इंचामध्ये 2 इंच ॲड करून अशा पद्धतीने ह्या गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. असा मी हा खालच्या साईडला आकार वाढवून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी मी गळ्याला आकार देत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी गळ्याला आकार दिलेला आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी गळ्याला कशा पद्धतीने आकार दिलेला आहे. आता आतमध्ये मी हा पॅचचा सुद्धा भाग तयार करून घेत आहे. तर ह्या ठिकाणी असा हा पॅच आपण तयार करून लावणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने हा पॅच आपला तयार होणार आहे नंतर. तर आता मी या ठिकाणी गळा कट करून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी जी गळ्यावरती बाहेरच्या साईडने मार्किंग केलेली होती ती ह्या ठिकाणी आधी कट करून घेत आहे. तर पॅचचा भाग आपण नंतर कट करून घेऊया जॉईन करते वेळेस. तर ह्या ठिकाणी आपला अस्तर कट करून झालेला आहे. आता आपण ब्लाऊज शिवून घेणार आहोत. तर ब्लाऊजचा कापड घेतलेला आहे. ह्या ठिकाणी सुईचा आणि उलटा भाग बघायचा आणि सुईच्या भागावरती हा अस्तर ठेवून घ्यायचा आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची. तर ह्या अस्तर गळ्याच्या सर्व साईडने आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहोत. तर मी ह्या ठिकाणी ब्लाऊजवरती अस्तर ठेवलेला आहे. आता अस्तरवरती शिलाई मारून घेत आहेत. अस्तरवरती शिलाई मारत असताना 1/2 इंच आतमध्ये ठेवून त्या ठिकाणी गळ्याच्या सर्व साईडने आपण शिलाई घालून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने गळ्यावरती शिलाई घालून घेत आहे. तर हे पहा. तर ह्या ठिकाणी आपली गळ्यावरती शिलाई घालून झालेली आहे. तर नेक्स्ट स्टेप मी ह्या ठिकाणी अस्तरमधला जो एक्स्ट्रा ब्लाऊजचा भाग होता तो ह्या ठिकाणी मी कट करून घेत आहे. खालच्या साईडला मी नंतर शिलाई घालून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी मी पलटी मारून घेते. वेळेस खालच्या साईडला शिलाई मारलेली नाही, तर गळ्यावरती शिलाई मारून ह्या ठिकाणी पलटी मारून घेणार आहे. त्याआधी मी असे बारीक बारीक कट्स मारून घेते, कारण की कट्स मारल्यामुळे गळ्याला फिनिशिंग खूप छान प्रकारे येते आणि जसा आपण गळा तयार केलेला असतो तशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपला गळा तयार होतो आणि व्यवस्थित दिसतो, म्हणून आपण असे बारीक कट्स मारून घेणे गरजेचे असते. तर आता या ठिकाणी मी ब्लाऊजला पलटी मारून घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपण एक डापटीप शिलाई मारून घेणार आहोत. तर डापटीप शिलाई मारत असताना अस्तर हा खालच्या साईडला करायचा आणि मेन फॅब्रिक हा वरच्या साईडला करत करत त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची. काही वेळेस असे होते की आपण जे गळ्याला आकार दिलेले असतो त्या आकारानुसार आपली ब्लाऊजची फिनिशिंग येत नसते. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने हळूवार हा कापड वरच्या साईडला करत करत ही शिलाई घालून घ्यायची असते. तर अशा पद्धतीने आपण गळ्यावरती ही संपूर्ण डापटीप शिलाई मारून घेणार आहोत. अशा छोटे छोटे स्टेपमुळे ब्लाऊजची फिनिशिंग खूप चांगल्या प्रकारे येते. तर असे छोटे छोटे स्टेप फॉलो करत जा. तर हे पहा, अशा पद्धतीने मी गळ्यावरती सर्व साईडने शिलाई मारून घेतलेली आहे. तर या ठिकाणी गळ्यावरती शिलाई मारून झाल्यानंतर मी जे कडेला जे एक्स्ट्रा कापड असतो त्या ठिकाणी सुद्धा अस्तरवरती सर्व साईडने शिलाई मारून घेत आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, अस्तरवरती मी सर्व साईडने शिलाई मारून घेत आहे. तर खालच्या साईडला सुद्धा ह्या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे. तर मी या ठिकाणी सर्व साईडने शिलाई मारून घेतली. आता एक्स्ट्रा जो कापड होता त्या ठिकाणी सुद्धा मी कट करून घेत आहे. जो ब्लाऊजचा एक्स्ट्रा कापड होता तो ह्या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपण या ठिकाणी कट केलेला आहे. आता आपण टक्स पाडून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी टक्ससुद्धा पाडून घेणार आहे. तर या ठिकाणी आपला मटका आकार तयार झालेला आहे. नेक्स्ट स्टेप मी या ठिकाणी हा जो आपण अस्तरचा भाग कट केलेला होता त्या भागावरती आपण ही अशी पॅचची डिझाईन तयार करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा मी थोडासा पॅच मोठा करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा कट करून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने आता आपण हा पॅच कट केलेला आहे. तर ह्या पॅचवरती आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत.
तर ह्या ठिकाणी आधी मी अस्तरवरती हा पॅच वाढवून घेत आहे. तर अशा पद्धतीने हा अस्तरवरती ठेवायचा. वरच्या साईडने असा जसाच तसा भाग ठेवायचा व खालच्या साईडनं अर्धा इंच ठेवून सर्व साईडने मार्जिन अर्धा इंचची ठेवून घ्यायची आणि कट करून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने खालच्या साईडला अर्धा इंच मार्जिन ठेवलेली आहे. आता या ठिकाणी आपण कट करून घेत आहोत. तर ह्या ठिकाणी आपला हा अस्तरचा भाग कट करून घेतलेला आहे. आता आपण हा अशा पद्धतीने काटे फोल्ड करून त्या ठिकाणी शिवून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा वाढवून घेतलेली आहे. आता ह्या काटावरती आपण अस्तरचा भाग ठेवून या ठिकाणी काटावरती पलटी मारून घेणार आहोत. आतल्या साईडने जशा तशी शिलाई मारून घेऊन या ठिकाणी हा काट जॉईंट करून घ्यायचा आहे. अस्तरवरती जो आपण गळ्याला आकार दिलेला होता त्या आकाराने आपण हा आता कट करून घेणार आहोत. तर कट करते वेळेस हळूहळू कट करून घ्यायचा आहे. जो कोन काढलेला आहे खालच्या साईडला असा खूर भाग आहे त्या ठिकाणी असे बारीक कट्स मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आता आपण ह्या ठिकाणी पलटी मारून घेणार आहोत. तर हा पलटी मारून घेते वेळेस हे पहा, अशा पद्धतीने पलटी मारून या ठिकाणी ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी मी आकारावरती ही शिलाई मारून घेत आहे. त्याआधी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडंसं आपण कट मारला नव्हता त्यामुळे त्या ठिकाणी आकार व्यवस्थित येत नव्हता. तर या ठिकाणी हळूवार मी कट मारून घेतलेली आहे. आता या ठिकाणी मी हा बारीक कट्स मारून घेऊन या ठिकाणी आणखीन परत शिलाई मारण्याच्या सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने सर्व साईडने आता आपण या ठिकाणी ही डापटीप शिलाई मारून घ्यायची आहे. वरच्या साईडला नंतर जो अस्तरचा भाग होता त्यावरती सुद्धा आपण या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत. बाहेरच्या साईडला जेवढा एक्स्ट्रा कापड आहे तो आपण आता या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने हा आपला पॅच तयार झालेला आहे. त्याआधी आपण आता या ठिकाणी ही लावून पाहून घेणार आहोत. तर सर्वात आधी आता आपण ही डिझाईन तयार करून घेत आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एवढा आपला काठ उरलेला होता. तर हा काठ खालच्या साईडला कमरेच्या साईडला मी लावून घेत आहे. तो कशा पद्धतीने लावून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सेंटरमधून मार्किंग करून हा व्यवस्थित तेवढ्याच अंतरावरती कट करून घेतला आणि आता हा जॉईंट करून घेत आहे. जॉईंट करून झाल्यानंतर ह्या ठिकाणी मी थोडंसं शेप देऊन घेत आहे. तुम्ही हा शेप पाहू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या ठिकाणी शेप देऊ शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने सेंटरमध्ये असं खालच्या साईडला करून या ठिकाणी ही शिलाई मारून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर सेंटरवरती सेंटर ठेवायचा. गळ्याच्या सेंटरवरती हे आज जॉईंट केलेला सेंटर आपण ठेवून ह्या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत. तर गळ्याचा सेंटर आता मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी मी गळ्याचा सेंटर काढलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सेंटर काढून आता हा जो आकार तयार केलेला होता तो मी या ठिकाणी लावून घेत आहे. तुम्ही पाहू शकतात. तर हा जॉईन केलेला भाग व्यवस्थित असा फिट करून घेता येणे आणखी एक शिलाई त्यावरती मारून घेतलेली आहे. आता हा आपण सेंटरवरती ठेवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हा सेंटरवरती ठेवायचा. आता या ठिकाणी मी शिलाई मारणं सुरुवात करणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने हा काठ जॉईन करून घेत आहे. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी काठ जॉईन करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने हा काठ जॉईन करून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी आपला ब्लाऊजचा कलर पिंक कलरमध्ये जामुनी कलर आहे आणि साडीचा कलर मोरपंखी कलर आहे. तर या ठिकाणी थोडंसं साडीमधला कापड होता तो सुद्धा हा ब्लाऊजमध्ये आलेला होता. तो या ठिकाणी बारीकसं लावून घेतलेला आहे. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साडीमधला वापरू शकतात. पण काही वेळेस आपल्याकडे नसतो त्यावेळेस आपण काय करायचे तर अशा पद्धतीने बारीक बारीक आयडिया तयार करून घ्यायची. हे पा तर वरच्या साईडला सुद्धा अशी ही पट्टी लावून घेत आहे. तर अशी मी पट्ट्या करून या ठिकाणी ह्या 3-4 पट्ट्या लावून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही त्या ठिकाणी पट्ट्या ॲड करू शकतात. तर ह्या ठिकाणी आपल्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत. आता आपण या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत. गळ्यावरती ठेवायचा आणि हा व्यवस्थित असा ह्या ठिकाणी हाताच्या साहाय्याने हा फिट करून घ्यायचा. व्यवस्थित अशा आकाराने हा शिलाई मारून घ्यायचा. ह्या ठिकाणी मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेत आहे. गळ्यावरती सर्व साईडने ह्या ठिकाणी पॅचवरती ही शिलाई मारून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हा पॅच जॉईन करते वेळेस हळूवार तुम्ही ह्या ठिकाणी हा पॅच जॉईन करून घ्यायचा आणि सेंटरवरती
सेंटर पाहून घ्यायचा आणि त्यानंतर हा पॅच जॉईंट करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने हा आपला पॅच जॉईंट झालेला आहे। तर या ठिकाणी मी आणखीन एक पॅच लावून घेणार आहे, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर ह्या ठिकाणी आणखीन एक कलर मी ह्या ठिकाणी लावून घेत आहे, जे की आपल्या ब्लाऊजमधील काठाचा उरलेला भाग होता तो या ठिकाणी मी लावून घेणार आहे। तर मी या ठिकाणी हा पॅच जॉईंट करून झाल्यानंतर ह्या ठिकाणी टक्स पाडून घेत आहे। तर टक्स पाडते वेळेस हा 4 इंचाचा टक्स पाडून घेतलेला आहे। खालच्या साईडला अर्धा इंचाचा हा टक्स घेतलेला आहे, वरच्या साईडला निमुळत्या भागावरती हा टक्स पाडून घेत आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर या ठिकाणी सुद्धा असाच टक्स पाडून घेत आहे। दोन्ही साईडला ही टक्स पाडून झाल्यानंतर आता आपण सुंदर अशी लेस लावून घेणार आहोत या ठिकाणी। तर ह्या ठिकाणी लेस लावण्याआधी मी हा खालच्या साईडला कमरेच्या साईडला कंबरपट्टी लावून घेत आहे। तर ही पट्टी आपण फिनिशिंग येण्यासाठी लावणार आहोत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने हा खालच्या साईडला पट्टी जॉईन करून घेत आहे आणि पलटी मारून घेणार आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या पट्टी जॉईन करून घेतलेली आहे। आता खालच्या साईडला पलटी मारून घेणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याआधी मी या ठिकाणी एक डाबी शिलाई मारून घेत आहे आणि खालच्या साईडला पट्टी मारून घेणार आहे। तर या ठिकाणी मी खालच्या साईडला ही पट्टी लावून घेत आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने ही खालच्या साईडला पट्टी लावून घेतलेली आहे। तर नेक्स्ट स्टेप जो गळ्यामध्ये उरलेला भाग होता तो आता आपण या ठिकाणी कट करून घेत आहे, जो की एक्स्ट्रा झालेला होता तो आता आपण या ठिकाणी कट केलेला आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता त्याआधी मी डबल ह्यावरती शिलाई मारून घेत आहे आणि फिट करून घेत आहे। तर ह्या ठिकाणी आपला पॅच फिट झालेला आहे, त्या ठिकाणी मी ही लेस लावून घेत आहे। तर तुम्ही या ठिकाणी ही लेस पाहू शकता। ही लेस खूप छान आणि खूप सुंदर आहे, त्याचबरोबर खूप नाजूकसुद्धा आहे। तर अशी लेस तुम्ही सुद्धा वापरू शकतात। अशा लेसमुळे ही डिझाईन खूप छान दिसणार आहे। तर वरच्या साईडला मी ही लेस कशा पद्धतीने लावणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। ही लेस लावण्यासाठी खूप खूप भारी वाटलेला आहे ब्लाऊज। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही लेस लावा। तर हे अशा पद्धतीने गळ्यावरती एक राऊंड जसंच तसं मी या ठिकाणी लावून घेत आहे। तर ही त्रिकोणी लेस खूप ट्रेंडिंग झालेली आहे आणि कुठेही ही लेस सध्या खूप चाललेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने गळ्यावरती मी सर्व साईडने ही लेस लावून घेत आहे। तर या ठिकाणी आपली लेस लावून झालेली आहे। तर हा आपली ही डिझाईनसुद्धा तयार झालेला आहे। तर ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा।